मित्रा, आज ज्याला मदत केलीस ना, उद्या तोच तुझा घात करणार आहे. अशा अर्थाचे एक प्रसिद्ध वचन आहे. पण म्हणून भली माणसं इतरांना मदत करायचं कधीच सोडत नाहीत. उदाहरणार्थ मीच बघ. अर्थात भविष्यात त्याचा घात होईल हे त्यांच्या ध्यानीमनीही नसतं. सोलापूरच्या प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळणसंगकरांची आत्महत्या मनाला चटका लावून जाते. देशभर डोक्याचा डॉक्टर म्हणून ख्याती असणारी व्यक्ती इतकी टोकाची भूमिका कशी घेऊ शकते? त्यांनी आयुष्यभर इतरांच्या मेंदूला बरे केले. त्याने स्वतःच्या मेंदूची अशी क्रूर विटंबना करावी, यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं मंडळी? डॉक्टरांच्या चिठ्ठीत मनीषा मुसळे नामक महिलेचा उल्लेख आढळतो. मनीषा डॉक्टरांच्याच हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. एकेकाळी याच मनीषाला डॉक्टरांनी मोलाची मदत केली होती, म्हणूनच आज ती इथपर्यंत पोहोचली. पण या नालायक महिलेने त्याची जाण ठेवली नाही. डॉक्टरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत तिच्यातल्या कृतज्ञपणाचे किळसवाने प्रदर्शन केले. एका भल्या माणसाचा असा छळ करून तिने काय कमवले देव जाणे. पण आपण एका चांगल्या डॉक्टरला गमावले हे मात्र खरं मंडळी.